उमेदवारी मिळण्याच्या शब्दावर भाजपमध्ये आले आणि जुन्या नव्याच्या वादामध्ये अडकले। जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांची घुसमट, स्थानिक भाजप नेत्यांनी घेतला साबत पवित्रा। विधानसभा निवडणुकीनंतर सांगलीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले। महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याने या नेत्यांनी भाजपची वाट धरली। मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे भाजपमध्ये आता आयाराम गयारामाचा वाद चिघळला आहे। जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्यानं आलेले नेते यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष तीव्र झालाय। पक्षात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांना कोणती भूमिका मिळणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार आता एकाच पक्षात सक्रिय झाले आहेत। काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे। महापालिका क्षेत्रात जयश्री पाटील यांचा मदनभाऊ गट मोठा आहे। भाजप पक्ष प्रवेशावेळी त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवाराचा शब्द दिला। खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत जाहीरपणे वक्तव्य केले होते। भाजपसह पक्षात नव्यानं आलेल्या माजी नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, पण आता ऐन रणधुमाळीत भाजपमध्ये नव्याने आलेल्या माजी नगरसेवकांची घुसमट वाढली आहे। यंदा भाजपकडे उमेदवारीसाठी 570हून अधिक जणांनी अर्ज केले। प्रत्येक प्रभागात एकेका जागेसाठी पक्षाचे निष्ठावंत आणि नव्या कार्यकर्त्यात रस्सीखेच सुरू आहे। त्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मुद्दा लावून धरलाय। परिणामी उमेदवारी निश्चितीचा खेळ गुंतागुंतीचा होऊ लागलाय। प्रभाग 9 मध्ये माजी नगरसेवक संतोष पाटील, भाजपाचे अतुल माने यांच्या उमेदवारीसाठी संघर्ष आहे। तसाच संघर्ष प्रभाग 16 मध्ये उत्तम साखळकर, सुजित राऊत, प्रभाग 19 मध्ये संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, अजय देशमुख, 10 मध्ये प्रकाश मुळके, सुरेश पवार, 11 मध्ये संजय कांबळे, सुजित काटे, प्रभाग 12 मध्ये धीरज सूर्यवंशी, नितीन शिंदे, प्रभाग 14 मध्ये भारती दिगडे, आशा शिंदे यांच्यात आहे। एकीकडे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी इनकमिंग आवश्यक असल्याचं मत आहे, दुसरीकडे आधीच कार्य करणाऱ्यांवर अन्याय होतोय असा आरोप जुन्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।